समुदायातील कोणाशी डेटिंग केल्याबद्दल त्यांना आनंद झाला नाही, परंतु रोहितचं त्यांच्या मुलीवर प्रामाणिकपणा आणि प्रेमामुळे त्यांना ती संधी देण्याची खात्री पटली. काही तासाच्या चर्चेनंतर प्रियाच्या पालकांनी अखेर रोहितच्या कुटुंबियांना भेटून त्यांच्या लग्नाच्या शक्यतेवर चर्चा करण्यास सहमती दर्शवली. रोहित आनंदी होता आणि त्याने प्रियाच्या आईवडिलांना त्याला संधी दिल्याबद्दल आभार मानले. रोहितने तिला घडलेला प्रकार सांगितल्यावर प्रियाला खूप आनंद झाला. तिच्या आईवडिलांनी रोहितच्या कुटुंबाला भेटायला होकार दिला यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिने रोहितला घट्ट मिठी मारली आणि दोघांनी आनंदाचे अश्रू तरळले. पुढचे काही आठवडे रोहित आणि प्रियासाठी उत्सुकतेने आणि अस्वस्थतेने भरलेले गेले. रोहितच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी ते तयारी करत होते आणि सर्व काही सुरळीत होईल अशी आशा त्यांना होती. शेवटी तो दिवस आला जेव्हा प्रियाचे पालक रोहितच्या कुटुंबाला भेटले. रोहितचे आईवडील प्रियाच्या आईवडिलांचे स्वागत करत होते आणि त्यांनी लग्नाच्या तपशिलावर चर्चा सुरू केली. प्रिया आणि रोहित एकमेकांच्या शेजारी बसले, हात धरून हसत होते. काही तासाच्या चर्चेनंतर अखेर प्रियाच्या पालकांनी आपल्या मुलीला रोहित सोबत लग्न करण्यास होकार दिला. रोहितचे कुटुंब आणि त्यांनी आपल्या मुलाला ज्या पद्धतीने वाढवले ते पाहून ते प्रभावित झाले. त्यांनाही रोहित आणि प्रिया यांच्यातील प्रेमाचा स्पर्श झाला की त्यांना समजले की त्यांच्या परंपरेपेक्षा आपल्या मुलीचा आनंद महत्त्वाचा आहे. प्रिया आणि रोहितला ही बातमी कळताच आनंद झाला. त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या चेहऱ्यावर अश्रू वाहत होते. त्यांचा प्रवास सोपा होणार नाही हे त्यांना माहीत होते, पण ते सर्व आव्हानांना एकत्रितपणे तोंड द्यायला तयार होते. महिने उलटत गेले आणि प्रिया आणि रोहितचे एकमेकांवरील प्रेम दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत गेले. ते कॉलेजमधून पदवीधर झाले आणि आपापल्या क्षेत्रात काम करू लागले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीवर आणि वैयक्तिक जीवनात एकमेकांना साथ दिली आणि कठीण काळात ते नेहमी एकमेकांसाठी होते. शेवटी त्यांच्या लग्नाचा दिवस आला. हास्य, संगीत आणि प्रेमाने भरलेला हा एक सुंदर सोहळा होता. प्रिया तिच्या पारंपरिक भारतीय वधूच्या पोशाखात अतिशय सुंदर दिसत होती आणि रोहित त्याच्या शेरवानीत देखणा होता. त्यांनी शपथेची देवाणघेवाण केली आणि आयुष्यभर एकमेकांना प्रेम करण्याचे वचन दिले. वर्ष सरत गेली आणि प्रिया आणि रोहित एकत्र म्हातारे झाले. त्यांना 2 सुंदर मुले होती आणि त्यांनी एकत्र आनंदी आणि परिपूर्ण जीवन निर्माण केले होते. त्यांच्या प्रवासात आलेल्या आव्हानांना ते कधीच विसरले नाही, परंतु त्यांच्या एकमेकांवरील प्रेम कोणत्याही अडथळ्यांपेक्षा अधिक दृढ होत त्यांना नेहमी लक्षात राहिले. प्रिया आणि रोहितची प्रेम कहाणी. त्यांच्या छोट्या कॉलेज टाउनमधून एक कॉलेज प्रेम कथा. लोक त्यांच्या प्रेमाने सर्व अडथळ्यांवर विजय मिळवला, इतरांना अनुसरण्यास एक उदाहरण कसे ठेवले याबद्दल बोलले. अशाच आव्हानांना तोंड देणाऱ्या तरुण जोडप्यांसाठी ते प्रेरणास्थान होते आणि त्यांनी सिद्ध केलं की खरे प्रेम नेहमीच मार्ग शोधते. बोध. प्रिया आणि रोहितची कॉलेज प्रेम कथा ही केवळ एक कॉलेज प्रेम कथा नव्हती, तर ती प्रेमाची शक्ती ती सर्व सीमा कशी जिंकू शकते याचा पुरावा होता.